नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आता त्याच्या डोळ्यात पाणी येते आणि तो जानकीला म्हणत असतो की हे बघ, हे जर खोटं असेल, जर ती माझी पार्वती आई नसेल तर खरंच सगळ्यात जास्त दुःख मला होईल, कारण कोणीतरी माझ्या भावनांशी खेळले म्हणून. ती जर माझी पार्वती आई असेल तर सगळ्यात अगदी आनंदी, या जगातील सर्वात आनंदी माणूस मी असेल. आता ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी आलेले असते तर जानकी आता ऋषिकेशला आधार देते. तेव्हा ऋषिकेश आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो. त्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि तो बोलायला बाहेर जातो. ऋषिकेश बोलत बाहेरच येत असतो की हो, मीच तुम्हाला फोन केला होता मगाशी. डॉक्टर सोळंके यांनी तुमचा फोन दिला. डीएनए टेस्ट मला आणि माझ्या आईला करायची होती. तेव्हा मात्र आता सुमित्रा हे सर्व बोलणं ऐकते, परंतु आता सुमित्राला हे बोलणे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. तिच्या डोळ्यात पाणी येत असते. ही प्रोसेस असेल ती मला कळवा आणि मी सुद्धा. फोन ठेवल्यानंतर मात्र ऋषिकेश बघतो की सुमित्रा आई रडत आहे, म्हणून धावत असतो. सुमित्रा आई जवळ येतो. ऋषिकेश म्हणतो की आई तू रडतेस. तेव्हा सुमित्रा रडत असते. तेव्हा ऋषिकेश परत म्हणतो की आई अगं काय झाले. आता सुमित्रा रडतच म्हणते की अरे काही नाही, आणि अरे मी मात्र रडते, परंतु तू आता इतकं उतावळा झालेला आहे डीएनए टेस्ट करून घेण्यासाठी. चांगलं आहे. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की आई अगं काय बोलतेस तू. मित्रा म्हणते की अरे खरं आहे तेच बोलते, कारण आतापर्यंत तुझ्या मनामध्ये जी शंका होती तुझी आई नाही म्हणून, आणि एकदा टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर माझा मुलगा जा नाही राहणार, तो तिचा होणार, म्हणून सुमित्रा आणखीनच रडते. आता ऋषिकेश म्हणतो की जर समजा रिपोर्ट निगेटिव्ह आले तर. सुमित्रा म्हणते की नाही येणार असं म्हणून तू माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नकोस, पण आता यापुढे माझी गरज मात्र संपणार आहे. न उतरली ना सावलीची गरज नाही लागत, त्यामुळे आता मात्र या आईच्या सावलीची गरज तुम्हाला नाही लागणार. आईची सावली मात्र आता दूर होणार. हे बघ ऋषिकेश, आतापर्यंत मी तुझ्यासाठी किती काही जरी केले असले ना, परंतु आता तुझी खरी आई आली, या आईची काय गरज रे. म्हणून सुमित्रा रडतच आता तेथून उठते आणि जायला निघते. तर ऋषिकेश म्हणतो की थांब आई. तेव्हा सुमित्रा थांबते. ऋषिकेश म्हणतो की आई मला मान्य आहे की ऊन सरली की सावली ही सरते, तू आई एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझी अशी सावली आहेस की अंधारात सुद्धा तिने माझी साथ नाही सोडलेली. आणि आता राहिला प्रश्न दुसऱ्या आईचा. मी फक्त एवढंच सांगेल की आपल्या घरामध्ये जे काही घडलं तर ते महाभारतात सुद्धा घडलं. आणि तूच मला सांगितलंस का श्रीकृष्ण जेव्हा देवकीकडे गेले होते, हा यशोदा आईला खूप त्रास झाला होता. त्रास आता तुला होतोय, परंतु त्यामुळे मात्र श्रीकृष्णाचं जे यशोदावर प्रेम होतं ते कमी नाही झालेलं. पुढे आई तू माझ्यावर विश्वास ठेव, तुझ्यावर जे काही प्रेम आहे तर ते कधीही अगदी कमी नाही होऊ शकत. माझ्यासाठी तू फक्त आणि फक्त माझी यशोदा आई आहेस. आलंही होते, आजही राहील आणि कायम राहील. जन्म देणाऱ्या आईपेक्षा ही सांभाळ करणारी आई खूप श्रेष्ठ असते. सुमित्राचे डोळे आणखीनच भरून येत असतात. सुमित्रा खूप रडते. लहानपणापासून आई तू माझा सांभाळ केला, तूच मला लहानसं मोठं केलं, तूच मला घडवलं, माझ्यावर चांगले संस्कार केले, माझं आजारपण, माझं दुखणं खुपणं सगळं काही तूच बघितलं. आणि आई हे बघ, तू माझ्यासाठी काय काय केलं हे सांगण्यासाठी मी जरी बसलो ना तरी सुद्धा हा जन्म सुद्धा कमी पडेल, इतकं तू माझ्यासाठी केलेले आहे. त्यामुळे या जन्मात तरी मी तुला विसरणं हे शक्य नाही, कधीच नाही. आणि हे बघ, आता मी पार्वती आईला आई म्हणतो. आई, जेव्हा आई हा शब्द मी तुझ्यासाठीच पहिल्यांदा उच्चारला होता, प्लस पहिल्यांदा आई म्हणून मी हाक मारली होती, माझी आई, माझी आई म्हणून. आता ऋषिकेशचे डोळे सुद्धा खूप भरून येतात. तो सुद्धा आता आपल्या आईकडे बघून खूप रडतो आणि सुमित्रा सुद्धा खूप रडत असते. बघ पार्वती आईने फक्त मला जन्म दिला, त्यामुळे डीएनए रिपोर्ट जरी काही आले तरी सुद्धा आई तूच माझी आई आहे, कारण तुझी जागा कधीही कोणीच घेऊ शकत नाही. तेही नाही म्हणून आता ऋषिकेश आईचे हात धरतो आणि खूप रडत असतो. सुमित्रा सुद्धा आता खूप रडते आणि ऋषिकेश म्हणून ती आता ऋषिकेशच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाचा तो मायेचा हात फिरवते. ऋषिकेश, अरे हे बघ, तुझं बोलणं ऐकून खरंच खूप बरं वाटलं. मनावरचं दडपण हे कमी झालंय, परंतु हे बघ, तू किती काही म्हणालास की आई मी तुझी आई आहेस, तू अरे हे किती काही झाले तरी ह्या बोलण्याच्याच गोष्टी असतात, कारण सख्ख ते सख्ख असतं आणि परक ते परक असतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई तू काय बोलतेस हे. सुमित्रा म्हणते की हे बघ, त्या डीएनएचे जे रिपोर्ट या घरामध्ये आले ना तर या घरातील सगळं काही वातावरण बदलून जाईल. आणि हे बघ, मी यशोदा नाही, मी फक्त एक साधी आई आहे ह्या ऋषिकेशची, ते फक्त थोडे आणि थोडेच दिवस. तेव्हा मात्र आता सुमित्रा खूपच रडलेली असते. तिला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते, कारण तिला एक असा तिच्या मायेला, एक असा हृदयाला
ऋषिकेश आता डीएनए टेस्ट करणार आणि त्याची आई त्याला मिळणार म्हणून खूप अशी ती हर्ट झालेली असते आणि खूप रडत असते. पण रडतच आता सुमित्रा आपल्या रूम मध्ये येते, परंतु नाना आता सुमित्राला रडताना बघतात आणि विचारतात की सुमित्रा अगं काय झालं, का रडतेस? तेव्हा आता सुमित्रा रडतच म्हणते की अहो सगळं काही माझ्या हातातून अगदी सहजपणे निष्ठून जात आहे आणि आता माझा ऋषिकेश सुद्धा माझ्यापासून दुरावणार. तेव्हा लगेच नाना विचारतात की अगं सुमित्रा तुला कोण हे सर्व बोललं, कुणाचं ऐकून तू हे सर्व हे करते? तेव्हा आता लगेच सुमित्रा सांगायला सुरुवात करते की अहो हे बघा, ऋषिकेश आता डीएनएचे रिपोर्ट तयार करून घेणार आहे, म्हणजे ते टेस्ट आता आल्यानंतर ते रिपोर्ट तर येतीलच. मग रिपोर्ट आल्यानंतर आता शेवटी आई आणि मुलाची नाळ शेवटी तुटणार. एक वेळ अशी होती की जेव्हा पार्वतीने ऋषिकेशला माझ्याकडे सोपवलं होतं आणि आता मात्र माझ्यावर अशी वेळ आलेली आहे की आता माझ्या ऋषिकेशला मला तिच्याकडे सोपावं लागणार आहे. आता नाना म्हणतात की सुमित्रा हे बघ, असं काही होणार नाही. त्या टेस्टचा जरीही निकाल काही जरी आला तरी सुद्धा तुझं आणि ऋषिकेशचं नातं नाही बदलणार. अगं तू हे सर्व मनापासून केले, तू सुद्धा अगदी मनापासून त्याच्यावर प्रेम करते आणि तो सुद्धा तुझ्यावर तितकंच प्रेम करतो. तोच ना ऋषिकेश, अगं तुझ्यावर प्रेम आणि हे बघ तू सुद्धा त्याची आई आहे, हे सत्य कधीही नाही बदलणार आणि या घरामध्ये तुझं जे काही स्थान आहे तर ते कधीही कोणी कितीही आले तरी सुद्धा कमी नाही होणार. तेव्हा आता नाना बरोबर सुमित्राची समजूत काढत असतात, परंतु सुमित्रा म्हणते की हे बघा बरं वाटावं, माझं समाधान व्हावं म्हणून तुम्ही हे सर्व बोलतात ना, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ह्या डीएनए टेस्टचे रिपोर्ट जर असे आले बाई त्याची आई आहे तर मात्र मी या घरातून कायमची निघून जाणार. आता नाना म्हणतात की सुमित्रा काय बोलते, तर सुमित्रा म्हणते की ऐकून घ्या, जर समजा हे रिपोर्ट्स आपण आता चेक करणार आहोत, ते रिपोर्ट्स आता निगेटिव्ह आले म्हणजे ती बाई ऋषिकेशची आई नाही हे जर सिद्ध झाले त्या बाईला मात्र मी या घरातून धक्के मारून हाकलून देईल. मात्र आता लताबाई हे सर्व दरवाजातून चोरून ऐकत असते. आता लताबाई जेव्हा हे सर्व ऐकते तेव्हा लताबाईच्या पायाखालची जमीन सरकते, तिला खूप मोठा असा धक्का बसतो, पूर्णपणे ती घाबरून जाते, आपल्या रूम मध्ये येऊन झोपते. परंतु आता ती झोपलेली असताना दरवाजा वाजतो. तेव्हा आता लताबाई आवाज देते की कोण आहे, तर आता कोण आहे असे बोलून ती लगेच उठते, दरवाजा उघडते. मात्र आता जानकी आणि पोलीस आलेले असतात. लताबाईचं आता हे स्वप्न असेल बहुतेक. तेव्हा आता लताबाई दरवाजा उघडते, पोलीस आणि जानकीला बघून आता तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते, खूप घाबरते ती. जानकी म्हणते की हो पोलीस, आणि जानकी आता तिच्या हाताला धरते आणि तिला बाहेर ओढते, तिला बाहेर ओढत आणते आणि इन्स्पेक्टर साहेबांना सगळ्यांच्या समोर म्हणते की ही आहे लता, ही आमच्या घरात घुसलेली आहे, त्यामुळे तुम्ही हिला अटक करा. आता इन्स्पेक्टर साहेब त्या लताबाईला ताब्यात घ्यायला सांगतात, तर सुमित्रा म्हणतात की हो हिला कायमचं घेऊन जा, कारण एक नंबरची लबाड बाई आहे, ती पार्वती बनून ही आमच्या घरात घुसलेली आहे. आता लताबाई म्हणत असते की नाही मी खरी पार्वती आहे, नाही मी खरी पार्वती आहे. परंतु जानकी आता तिला स्पष्ट शब्दात मोठ्या आवाजात म्हणते की हे सर्व खोटं आहे. सुमित्रा म्हणते की अगं तुझा खेळ आता संपलेला आहे, डीएनए टेस्टचे रिपोर्ट आलेले आहे. जानकी म्हणते की हो, आणि डीएनएचे जे रिपोर्ट्स आहे ना तर ते निगेटिव्ह आलेले आहेत, त्यामुळे आता तुमचा खोटेपणा सिद्ध झालेला आहे. लताबाई खूपच घाबरते. सुमित्रा म्हणते की कमाल आहे तुझी, हो तू तर माझ्या नवऱ्याला माझ्यापासून तोडत होती आणि माझ्या मुलाला सुद्धा माझ्यापासून तोडत होती, माझं हे सगळं घरच तू तोडत होती. आणि आता सुमित्रा ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश अरे बघतोय ना आता नेमकं तुला यावर काय म्हणायचं आहे. तेव्हा आता लगेच ऋषिकेश सुद्धा खूप भयंकर चिडलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की या सगळ्यावर माझा तर विश्वास नाही, मी तर तुला पार्वती आई म्हणून हाक मारत होतो, परंतु तू तर विश्वासघातकी निघाली, एक खूप मोठा विश्वास तू माझा केलास. तेव्हा आता रडतच लताबाई म्हणत असते की ऋषिकेश अरे तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा आता जानकी म्हणते की बास कर तुझी नाटकं, तुमचं आता कोणीच काही ऐकून घेणार नाही, आणि मी सगळ्यांना म्हटले होते की पार्वती आई नाही म्हणून खोटारडी बाई आहे, त्यामुळे ह्या बाईला शिक्षा मात्र व्हायला हवी. इन्स्पेक्टर साहेब ह्या बाईला तुम्ही आताच्या आता अटक करा, तुरुंगात पाठवा, खडी फोडवायला पाठवा. आता सुमित्रा सुद्धा म्हणते की हो घेऊन जा, आत्ताच्या आत्ता ह्या बाईला घेऊन जा. आता इन्स्पेक्टर साहेब लताबाईला घेऊन जात असतात. लताबाई सोडा मला असं म्हणत असते आणि स्वप्नातून आता जागे होते. आता तिला डीएनएची इतकी भीती
भीती वाटलेली असते आणि तिला आता झोपेत सुद्धा झोप लागत नसते. स्वप्न दिसत असते की पोलीस आपल्याला घेऊन जातात की काय. पण घाबरून गेलेली असते, घाम फुटलेला असतो. सोडा मला सोडा असं करत असते. मात्र आता जेव्हा डोळे उघडते आणि तेव्हा तिला कळते की हे स्वप्न होतं. बरं झालं ते खरं नव्हतं. ती मोबाईल मध्ये बघते तर किती वाजले, पहाट झालेली असते आणि परत ती स्वतःला म्हणते की पहाटचं स्वप्न तर खरं होत असतं. जे मी नक्की जेलमध्ये खडी फोडायला जाणार तर, आणि नको मला जेलमध्ये नाही जायचे म्हणून ती रडतच आता इतकी घाबरी झालेली असते. तिला खूप भीती वाटत असते. त्यासाठी मात्र आता हे सगळं होण्याच्या अगोदर मला येथून सटकायला हवे. आता लताबाई घाबरूनच इथून पळून गेलेली असते. त्यानंतर आता सकाळ होते. जानकी ही देवघरात येते, देवाला नमस्कार करते की देवा असे तुझे आभार मानू. अरे देवा, मला माहिती होतं की तू माझ्या पाठीशी आहे म्हणून, आणि माझा नवरा सुद्धा माझ्या पाठीशी आहे, तो सुद्धा माझ्या सोबत आहे. कारण आता ऋषिकेश जानकीच्या पाठीशी असल्यामुळे जानकीला एक प्रकारचं एक वेगळं बळ आलेलं असतं. तिला अगदी आनंद झालेला असतो. तसं सीतामाई सोबत श्रीराम होते अगदी तसंच. आणि खरंच देवा, मी खूप भाग्यवान आहे की मला ऋषिकेश सारखा नवरा मिळाला म्हणून. माझ्या मनामध्ये शंका होती आणि जे काही होते तर माझ्यासाठी केवळ ते आता डीएनए टेस्ट करायला तयार झाले. माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला, त्यामुळे आता जे काही आहे ते प्रत्येक गोष्ट आता ह्या डीएनए टेस्टवर अवलंबून आहे. त्यामुळे देवा, जे काही खरं असेल तर ते लवकरात लवकर बाहेर येऊन दे. खोटं बराच काळ अगदी लपून राहत नाही. त्यामुळे देवा, नेहमीही हा विजय सत्याचाच होऊन दे. आणि माझ्या आईंचा जो काही माझ्याविषयी गैरसमज झालेला आहे तो लवकरात लवकर दूर होऊन दे. कायम तू आमच्या पाठीशी उभं राहा म्हणून मनोभावाने आता ती देवाला प्रार्थना करते. किंवा आता प्रार्थना करून झाल्यानंतर जानकी उठते आणि जायला निघते. तोच दरवाजात सुमित्रा आई असते. सुमित्रा आईला बघून आता जानकीला आनंद होतो. ती अगदी मोठ्या प्रेमाने म्हणते की आई, आता तुमच्याकडेच येत होते तुम्हाला नमस्कार करण्यासाठी. आणि आता जानकी जेव्हा सुमित्राच्या पाया पडायला जाते तर सुमित्रा म्हणते की नकोय, हा मान तर माझा नाही, हा तुझ्या पहिल्या सासूचा आहे. असं आता सुमित्रा जानकीला उत्तर देते. तुझी सासू तर ती आहे त्यामुळे हा हक्क तिचा असेल. तू तर तिला या घरामध्ये घेऊन आली तुझी सासू बनून, त्यामुळे तू जे काही करायचं आहे सगळं काही तिला हक्क वगैरे देत जा, मला काही फरक नाही पडत. आता जानकी सुद्धा काही म्हणजे सुमित्रा आईला डावलत नसते. सुमित्रा आई कितीही रागवल्या तरी सुद्धा जानकी तिला अगदी नम्रपणे आणि अगदी मन मोकळेपणानेच उत्तर देते की हे बघा, तुम्ही कितीही मला दुर्लोटेचा आई प्रयत्न करा, परंतु माझ्या सासूबाई मात्र तुम्हीच आहात. आणि राहिला प्रश्न त्या बाईचा, बाई नक्की कोण आहे लवकरात लवकर सिद्ध तर होईलच. आणि आई, तुम्ही जर मानपानाचं म्हणत असाल तर या घराचा जेव्हापासून मी उंबरठा ओलांडून आत आले तेव्हापासून सगळ्यात जास्त मान मी तुम्हाला दिले आणि यापुढे सुद्धा आता माझ्या मनी सगळ्यात जास्त मान तुम्हालाच राहील. मी तुम्हाला कधीही विसरणार नाही. जे काही माझ्या मनात तुमच्याविषयी भावना आहेत, प्रेम आहे, तो मान फक्त आणि तुम्हालाच असेल. मध्ये कोणताही बदल नाही होणार. तुमचा मान कायम तसाच राहील. जानकी म्हणते की आता मी तुम्हाला नमस्कार करते, मला आशीर्वाद द्या. म्हणून ती पुन्हा पाया पडायला लागणार. तोच आता सुमित्रा म्हणते की नाही. सुमित्रा म्हणते की हे बघ, जोपर्यंत आता डीएनए टेस्टच्या रिपोर्टवरून खरं काय आणि खोटं काय हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तुझी कोणीच नसेल. आता सुमित्राच्या ह्या बोलण्याचा जानकीला इतका म्हणजे वाईट वाटते. तिचं मनावर खरंच इतकं मोठं ओझं निर्माण होतं की सुमित्रा आई आपल्याशी का असं वागतात. आपण इतकं त्यांना अगदी प्रेम वगैरे देऊन आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी इतके प्रेम आहे तरी सुद्धा मात्र त्या का असं वागत असतील, आपल्याला का दूर लोटत असतील. ती सुद्धा जानकी आपल्या सुमित्रा आईला काही बोलत नाही, उत्तर देत नाही. तेव्हा सुमित्रा आता जानकीकडे न बघता देवघरामध्ये येते आणि स्पष्ट शब्दात ती आता जानकीला हे सर्व सांगते. जानकी मात्र बिचारी आता इतकी वाईट अगदी हर्ट झालेली असते. तिला आता सुमित्राबाईचं जे काही वागणं आहे तर ते खूप असं तिच्या मनाला लागलेले असते. तिला वाईट वाटते. जानकी तेथेच उभी असते, तिचे डोळे भरून येतात. सुमित्रा देवाला नमस्कार करते आणि जानकी जवळून बाहेर निघून सुद्धा जाते. जानकी सुमित्राकडे एकटक बघत असते. नंतर मात्र जानकी आता सगळं काही विसरून परत आता ही जी लताबाई आहे तर तिच्या दरवाजात येते. आता दरवाजा वाजवते आणि आवाज येते की काकू काकू काकू, परंतु दरवाजा मात्र उघडा दिसतो. दरवाजा उघडा दिसल्यामुळे जानकी आता काकू काकू म्हणत आतमध्ये येते, परंतु आता लताबाई तेथे नसते. आता लताबाई कुठेही रूममध्ये दिसत नाही. जानकी काकू काकू करत असते आणि विचार करते ह्या नक्की कुठे गेल्या असतील. बाहेर सुद्धा त्या दिसत नाही, मग नक्की कुठे गेल्या असतील. आता जानकी बारकाईने जेव्हा रूममध्ये बघते तर रूममध्ये आता लताबाईचं कोणतंही सामान जानकीला दिसत नाही.
मग जानकी आता विचार करते की येथे सामान सुद्धा आता ह्या बाईचं कुठे दिसत नाही, नक्की पळून गेली की काय ही बाई. ती आता बेड खाली सगळ्या ठिकाणी आता लताबाईचं सामान शोधत असते. आता जानकी लगेच धावतच गुलाबदादांना आवाज देते, त्यांना सुद्धा आता त्या रूम मध्ये बोलावते. आता गुलाबदादा धावतच येतात आणि जानकीला विचारतात की बहिणी साहेब काय झाले. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो गुलाबदादा त्या बाई कुठे दिसत नाही, तुम्हाला दिसल्यात का त्या. तेव्हा सारंग आता चोरून हे सर्व ऐकण्याचा प्रयत्न करतो की नक्की इथे काय घडते. जानकी म्हणते की अहो त्या बाईला मी घरभर शोधले, परंतु त्या बाईचं सामान सुद्धा इथे कुठेही दिसत नाही, की त्या कुठे आहे तुम्ही बघितलं का. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी साहेब माहिती नाही, कारण दररोज तर त्या अंगणामध्ये फेऱ्या मारत असतात. जानकी विचारते की मग अंगणात आहेत का त्या, दिसतात का तुला कुठे. आता गुलाबदादा म्हणतात की नाही, परंतु जानकी विचारते की किचन मध्ये आहेत का. आता गुलाबदादा सांगतात की अहो किचन मध्ये तर मी आत्ताच होतो, नक्की आता त्या कुठे गेल्या असतील. सारंग आता हे सर्व काही ऐकतो, तो सुद्धा आता घाबरूनच जातो की लताबाई कुठे पळून गेली की काय. जानकी आता गुलाबदादांना म्हणत असते की अहो तेच तर कळत नाही की ती बाई या घरामध्ये नाही आणि तिचं सामान सुद्धा गायब आहे. आता जानकी म्हणते की आले माझ्या लक्षात. जानकीचा चेहरा आता खुलतो, तर गुलाबदादा विचारते की काय. तेव्हा जानकी आता हसून म्हणते की नक्की ती घाबरून पळून गेली असेल. आता सारंग तर इतका घाबरतो, त्याला धक्काच बसतो. तर जानकी म्हणत असते की ऋषिकेशने डीएनए टेस्ट करणारी या भीतीने मात्र ती पळून गेली असेल, तिचं भिंग फुटेल आणि तिला शिक्षा होईल या भीतीने मात्र ती पळून गेली असेल. आता जानकी तर हसत असते, परंतु सारंगची आता धावता भुई होत असते, पळता भुई. तो इतका धावतच आता ऐश्वर्याकडे रूम मध्ये येतो, दरवाजा लावून घेतो. ऐश्वर्या करत असते. ऐश्वर्या तर कॉफी पित असते. सारंग येतो आणि धावतच येऊन तो आता ऐश्वर्याला धक्का देतो. ऐश्वर्याची पूर्ण कॉफी तर सांडते. आता ऐश्वर्या सारंगवर जोरात ओरडते, तर सारंग म्हणतो की सॉरी ऐश्वर्या सॉरी. ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो ही कोणती पद्धत आहे, तुम्ही पूर्ण माझी साडी खराब करून टाकली. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो साडीचं सोडावं, आपलं नशीब आता खराब होणार आहे, याकडे लक्ष द्या. तेव्हा ऐश्वर्या सुद्धा ओरडते की हे बघा तुम्ही आता कानात ओरडू नका, काही नीट आहे ते मला सांगा. तर सारंग म्हणतो की पळाली. ऐश्वर्या म्हणते की कोण काय पळाली. तर लगेच सारंग म्हणतो की ती बाई पळाली, पार्वती आहे ना ती घर सोडून गेली ऐश्वर्या. असं म्हटल्यानंतर आता ऐश्वर्या अगदी तटकन उभी राहते आणि तिला धक्काच बसतो. सारंगला विचारते की सारंग काय बोलतात, ती बाई पळून गेली. सारंग म्हणतो की हो ती पळून गेली. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी विचार करायला सुरुवात करते. नंतर आता इकडे लताबाई चालत रोडने येत असते, कारण तिला बस स्टॉपवर पोहोचायचे असते. चालून पूर्णपणे आता दमलेली असते, पाय सुद्धा खूप दुखतात. नक्की आता येथे मुळशीचा बस स्टॉप कोणता आहे मला विचारावं लागेल, म्हणून ती आता तेथील एका काकांना आवाज देते आणि विचारते अहो येथे मुळशीचा बस स्टॉप कुठे आहे. आता ते काका सांगत असतात की डाव्या बाजूला जा आणि खालच्या अंगाला ओळा. तर लताबाई विचारते की अहो तिकडे मुंबईला जाणारी बस तर मिळते ना. ते काका म्हणतात की हो तासाला बस असतात, तुम्हाला भेटून जाईल, तुम्ही आता तिकडे जा. मात्र आता मी सकाळी निघले, एक बरं झालं, अजूनपर्यंत कुणाच्या लक्षात आले नसेल. आता मात्र कायमचा आता ह्या मुळशीला राम. आता एकदाची बस पकडली तर कायमची मुंबईला निघून जाते. आता समोरून सारंग आणि ऐश्वर्या दोघेही उभे राहतात. आता ते दोघांना पाहून लताबाई खूपच घाबरते, तिच्या हातातील बॅग खाली पडते. ऐश्वर्या आणि सारंग रागातच आता लताबाईकडे बघत असते आणि लताबाई पूर्ण घाबरून गेलेली असते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश काहीतरी आपलं फाईल वगैरे चेक करून काम करत असतो. नंतर आता जानकी ऋषिकेशसाठी चहा आणि बिस्किट वगैरे घेऊन येते आणि ऋषिकेश हातातील लॅपटॉप वगैरे बाजूला ठेवून ऋषिकेश काम नंतर करा असं म्हणतो. आता ऋषिकेश म्हणतो की क्या बात है, आज इतक्या दिवसातून खारी. आता जानकी म्हणते की अहो फक्त आणि फक्त चहा खारी नाही, तर आज खास बेत आहे. जानकी आता खुश असते, कारण ती लताबाई घाबरून पळून गेली, घर सोडून गेली, म्हणून आता ही आनंदाची बातमी तिला ऋषिकेशला सांगायची असते. जानकी म्हणते की आज मात्र मी सगळा बेत तुमच्या आवडीचा करणार आहे. तर ऋषिकेश विचारतो की म्हणजे जानकी काय. जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्हाला पुरणपोळ्या तर आवडतात, पुरणपोळ्या तर मी करणार आहेच, परंतु त्याबरोबर बटाट्याच्या कात्र्या, कढी, सोलकढी सगळं काही मी करणार आहे. आता ऋषिकेश म्हणतो की अरे वा जानकी, अगं काय आज काय इतकं स्पेशल आहे, जे हे बघ हे तर मी सर्व खाईल, परंतु तुला मात्र इतकं आनंदी बघून मला सुद्धा खूप आनंद वाटतो. त्यावर जानकी म्हणते की अहो ऋषिकेश मी आनंदी आहे, कारण डीएनए टेस्ट तर करावी लागणार नाहीच. आता ऋषिकेशला धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की काय बोलते जानकी, तू जे काही म्हणते ते मला नाही कळले.
तेव्हा आता लगेच जानकी म्हणत असते की अहो हे बघा, ज्या बाई आपल्या घरामध्ये आता पार्वती आई बनून आल्या होत्या त्या लताबाई, त्यामुळे आता मात्र ती बाई इतकी घाबरली आहे आणि ती या घरातून पळून सुद्धा गेली. त्यामुळे आता DNA टेस्ट आपल्याला करण्याची वेळ आपल्यावर नाही येणार. तेव्हा आता हे सर्व ऐकून ऋषिकेश म्हणतो की काय बोलते जानकी. जानकी म्हणते की हो. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं हे कसं शक्य आहे पण. तर जानकी म्हणते की अहो ऋषिकेश शक्य आहे आणि हेच आता घडलेलं आहे. हो त्या बाईला गुलाबदादांनी सगळीकडे शोधलेलं आहे परंतु त्या बाई मात्र कुठेही नाही. काल मात्र तुम्ही जे काही DNA टेस्टचं नाटक केलेलं आहे तर ते नाटक त्यांच्यापर्यंत पोहोचलं सुद्धा आणि आता मात्र ती बाई घरामध्ये नाही. तर ऋषिकेश याचा अर्थ काय होतो बरं. सगळं काही ऐश्वर्याने रचलेला डाव आहे. केवळ आणि केवळ मला घरच्यांसमोर वाईट ठरवण्यासाठी, माझ्यासाठी तिने हे सर्व चक्रव्यूह रचले होते. तू बघ ना अहो ऋषिकेश, ऐश्वर्याच कशी तिच्या जाळ्यामध्ये अडकली आणि देव आपल्या नेहमी पाठीशी असतो. हे बघा ऋषिकेश, अहो ती बाई जरी या घरातून पळून गेली असेल परंतु आईंचा राग मात्र माझ्यावरचा अजूनपर्यंत काही कमी झालेला नाही. ऋषिकेश हे बघा, तुम्ही माझ्यावर एक वेळ विश्वास ठेवला परंतु आई मात्र अजूनपर्यंत माझ्याशी बोलत तर नाहीच परंतु विश्वास ठेवायचं बाजूलाच, ते अजून सुद्धा माझ्यावर विश्वास नाही ठेवला. ते अजूनपर्यंत माझ्यावर नाराजच आहेत. हेच कळत नाही की त्यांची ही नाराजगी, त्यांचा तो जो काही विश्वास आहे परत कसा मी मिळवू आणि त्यांची नाराजगी कशी दूर करू. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, आईचा राग आहे ना तो एकदम कापरासारखा आहे. काही नाही होणार जानकी, थोडा दिवस राहील आणि नंतर तो सगळा काही राग निघून जाईल. म्हटलंच तर मी आईशी बोलतो, तिच्याला समजावतो, धीर सोडू नकोस आणि हे बघ मी तिला समजावून सगळं काही व्यवस्थित सांगतो, तू नाराज सुद्धा होऊ नकोस. म्हणून आता ऋषिकेश जानकीला समजावतो आणि हे बघ आता यापुढे मात्र आपल्या घरामध्ये कोणतेही प्रॉब्लेम नाही होणार. त्यानंतर आता इकडे लताबाईला सारंग आणि ऐश्वर्या धरून बाजूला ओढून आणतात आणि आता लताबाई जोरात आता हात झिडकारते आणि ऐश्वर्याला म्हणते की असं कसा प्रॉब्लेम होणार नाही. तू म्हणते DNA टेस्टमुळे आपल्या संकट दारात येणार आहे आणि काल तर माझ्या स्वप्नात सुद्धा पोलीस मला पकडायला आले होते. आता ऐश्वर्या म्हणते की हो का, म्हणूनच तुम्ही तुमचं सामान उचललं आणि आम्हाला काही न सांगता तिथून पळून जायला निघालात. आता लताबाई म्हणते की मग काय करू, तेथेच बसून राहू का. टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर पोलीस मला जेव्हा तिथून घेऊन जातील त्याची मी वाट बघत तेथेच राहू का. त्यामुळे एक काम करा, मला तुम्ही जाऊन द्या, मला पोलिसांकडे नाही जायचे, मला माझ्या घरी जाऊन द्या, हे कोणतंही नाटक मला नाही करायचे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय बोलतात, म्हणजे तुम्हाला हे नाटक नाही करायचं. लताबाई म्हणते की नाही. तर ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे, तुम्हाला नाही हे नाटक करायचं तर आम्ही तुम्हाला जे 1 लाख रुपये दिलेत ना ते पैसे आम्हाला परत द्या आणि इथून निघून जा. आता लताबाई म्हणते की अरे वा, म्हणजे इतके दिवस जे काही नाटक मी केलं त्याचं काय, पैसे तर मला मागतात 1 लाख रुपये परत द्या म्हणून, मग इतके दिवस मी तुमच्यासाठी जे काही काम केलं तर त्याचं काय. लगेच सारंग म्हणतो की बापरे, म्हणजे तुम्ही तर चोरावर मोर निघालात. आता लताबाई म्हणते की काय रे चोर कुणाला म्हणालात. तेव्हा आता सारंग म्हणतो की तुम्हाला. तर लताबाई म्हणते की चोर तर तुम्ही आहात, त्याच्या घरामध्ये तुम्ही लबाडी करतात आणि चला बाजूला व्हा, एकतर मुंबईची बस आहे माझी निघून जाईल. ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे जा. तर लताबाई म्हणते की हो जाते, तुला कुठे घाबरते मी. तेव्हा आता लगेच सारंगच्या हातात जी बॅग असते तर ती बॅग इकडे दे म्हणून आता ती बॅग घेऊन जायला निघते. परंतु ऐश्वर्या म्हणते की हो तुम्हाला पोलीस नक्की पकडायला येतीलच. पोलीस म्हणल्यानंतर आता लताबाई आणखीनच घाबरते. मागे वळून ती पुन्हा ऐश्वर्याला विचारते की काय बोलते तू. ऐश्वर्या खुशून तिच्याकडे बघत असते. तर लताबाईला कसं थांबवण्यासाठी ऐश्वर्या हा प्लॅनिंग करते. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये नंतर आता इकडे जानकी खूपच खुश असते. आई आणि नानांना चहा देत आता ते म्हणत असतात की हे बघा आता तर बोलण्याचा काही प्रश्न येतच नाही. आई आणि नाना मी तुम्हाला म्हटले होते की ती बाई खोटारडी आहे म्हणून. आता नाना सुद्धा म्हणतात की हो ना ती खरी पार्वती नाही. त्यात मात्र आता ही लताबाई मुद्दाम पूजेची जी काही थाळी आहे तर ती हातामध्ये घेऊन येते. आता ऐश्वर्या तिला परत घेऊन आलेली असते. नाटक करून आता ती मंदिरात गेलेली आहे असं आता जानकीला तिला आणि घरच्यांना दाखवायचं असतं. तेव्हा आता दरवाजात उभी राहून ती मात्र म्हणते की कोण पार्वती नाही म्हणून. नंतर जानकी म्हणते की अहो खरंच ती बाई सकाळी घर सोडून निघून गेली होती. तर ऋषिकेश म्हणतो की अगं ती आता परत आली, आता तर ती DNA टेस्ट सुद्धा करायला तयार आहे. तेव्हा मात्र आता जानकीला तर धक्काच बसतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.